दुपारी 12च्या सुमारास लालबागचा राजा हा मंडपा बाहेर आला। सुमारे 18 तासांपासून लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली। मंडपातून बाहेर पडल्यापासून मूर्तीभोवती भक्तांचा अलोट असा ओघ पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाचं यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित अशा तराफ्यावरून विसर्जन करण्यात येणार आहे। मागील तराफ्याच्या तुलनेमध्ये हा तराफा दुप्पट मोठा असून अत्याधुनिक स्वयंचलित असा तराफा आहे। हा तराफा पाण्यामध्ये 360 डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतोय। आणि याच मिरवणुकीतून आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ हे सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक, मी सध्याला गिरगाव चौपाटीपासून काही अंतरावर आहे आणि थोड्याच वेळात जिथं लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आपल्याला येताना पाहायला मिळेल तिथनं आपण ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दाखवणार आहोत। एकूणच सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर ओहोटी होती आणि आता थोड्याच वेळात पाणी जे आहे समुद्रामध्ये ते देखील वाढायला सुरुवात झाली आहे। लालबागचा राजा हा थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल आणि एकूणच गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर विधिवत त्याची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी आपल्याला एकूणच अरबी समुद्रामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच जो तराफा यंदा बनवण्यात आलेला आहे तो स्वयंचलित आहे, अत्याधुनिक असा हा संपूर्ण तराफा आहे। एकूणच या अगोदर जर का पाहिलं तर कोळी बांधवांकडनं विजयी सलामी जी आहे ती लालबागच्या राजाला दिली जाते आणि ती सलामी देखील यंदा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच पाण्याचे फवारे जे आहेत ते देखील या तराफ्यावर आपल्याला दिसणार आहेत। एकूणच अत्याधुनिक असा संपूर्ण हा तराफा आहे। मागील वर्षीपेक्षा दुप्पट अशी याची संपूर्ण ही साईज म्हणावं लागणार आहे आणि एकूणच प्रामुख्यानं डायव्हर्स असतील जे मागच्या वेळेस देखील आपण बघितलं होतं तशाच प्रकारचे डायव्हर्स हे विसर्जनावेळी मदत करताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रामुख्यानं थोड्याच वेळात संपूर्ण गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा दाखल होईल आणि ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला अंतिम टप्प्यात येताना दिसेल। अगदी खरं तर 18 तासांपेक्षा जास्त काळ झालेला आहे अभिषेक। कालपासूनच ही मिरवणूक सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते। 18 तासांनंतर देखील हा उत्साह अजूनही तसाच पाहायला मिळतोय। धन्यवाद अभिषेक या दृश्यांबद्दल। दरम्यान भायखळा अग्निशमन दलाच्या जवानांनी सायरन वाजवून लालबागच्या राजाला सलामी दिली आहे। मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, मात्र या जोरदार पावसामध्ये देखील भायखळा परिसरामध्ये राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी मध्यरात्रीपासूनच तुफान गर्दी केली होती। मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा लॅमिंग्टन रोडवर दाखल झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये गिरगाव चौपाटीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक हे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या गजरामध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय। तर अगदी काहीच वेळामध्ये चिंतामणी बाप्पाचं देखील विसर्जन होईल। गिरगाव चौपाटीच्या दिशेनं आता चिंचपोकळीचा चिंतामणी अगदी काहीच अंतरावर पोहोचलेला आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या चिंतामणीचं देखील विसर्जन होईल। खरं तर कालपासून या मिरवणुका सुरू आहेत। परंतु हा भाविकांचा उत्साह अजूनही कमी झालेला दिसत नाहीये। चिंचपोकळीचा बाप्पा हा देखील आता विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय। अगदी काहीच वेळामध्ये या बाप्पाचं विसर्जन होईल।
19 तासांपासून ह्या मिरवणुका सुरू आहेत. गणेशोत्सव आणि मुंबई हे समीकरण काही निराळच असतं. 18 तासांनंतर देखील भाविकांचा उत्साह कुठेही तिळ मात्र देखील कमी झालेला नाहीये. आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं हे भाविक गिरगाव चौपाटीवर आता दाखल झालेले आहेत. कालपासूनच गिरगाव चौपाटीवर विविध बाप्पांचं विसर्जन सुरू आहे आणि आता चिंतामणी देखील गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. मोरया रे मोरया महागणपती मोरया. पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. 5ही मानाच्या गणपतींचं आणि दगडूशेठ गणपतीचं विसर्जन हे वेळेत झालं. मात्र इतर गणपती मंडळं ही अजूनही ताटकळत आहेत. त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा देखील लांबणीवर असल्याची चिन्ह आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. काल रात्री 12 वाजता डीजे बंद करण्यात आल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी त्यांची मिरवणूक ही जागेवरच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे